नमस्कार भावानो, ज्यावेळी तुंबाड पिक्चर आला होता त्यावेळी अक्षरशः म्हणजे दुष्काळच पडला होता थिएटरमध्ये. कारण का लोकांची एक घाण सवयच आहे, ज्यावेळी चांगला पिक्चर येतोय त्यावेळी थिएटरला बघायचं नाही, नंतर टी व्हीवर वगैरे बघायचं आणि कल्ट क्लासिक म्हणायचं. तसंच झालं तुंबाड बद्दल. आणि अक्षरशः तुंबाड पिक्चर काढताना त्यावेळी सोहम आणि त्यांच्या सगळ्या कास्ट अँड क्रूनं त्यांचं होतं नव्हतं ते सगळं विकलं. म्हणजे 5-6 वर्ष लागली पिक्चरला, इव्हन पैसे नव्हते म्हणून पिक्चर बंद पडला. पण या पिक्चरनं अक्षरशः म्हणजे जे काही यातले लोकेशन्स वगैरे सगळे जे काही घेतले, VFX 0 VFX वापरलं, फक्त हस्तरला जे प्रोस्थेटिक्स जे काही केलं, पण VFX काही वापरलं नाही. त्यातला पाऊस असू दे, विजा, रात्र, सगळं काही ओरिजिनल ठिकाणी जाऊन त्यांनी शूट केलं. एवढी चांगली कलाकृती निर्माण करून पण त्यांच्या हाती अपयशच लागलं. परत रिलीज करून त्याचे पैसे म्हणजे काय झाले, वसूल झाले त्यांना. पण त्या पिक्चरचा आता दुसऱ्या पार्टची घोषणा झालेली आहे, दुसरा पार्ट होणार आहे. पण एकेकाळी असा होता तुंबाडवाल्यांच्याकडे की त्यांच्याकडे पिक्चर काढायला 5-6 कोटी नव्हते, 10 कोटी नव्हते. पण आता तुंबाड 2 साठी प्रोडक्शन हाऊसवाल्यांनी, मोठ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसवाल्यांनी 100 कोटीची ऑफर केलेली आहे. पण प्रॉब्लेम हा झाला आहे की तुंबाड 2 जेव्हा येणार आहे त्यावेळी तुंबाड 1चे दिग्दर्शक तुंबाड 2 दिग्दर्शित करणार नाहीत अशी एक अफवा उठलेली आहे. पण जर तुंबाडची कास्ट अँड क्रू ती जर सेम नसेल तर ती जादू कंटिन्यू राहणार आहे का, हे एक प्रश्नचिन्ह आहे. आणि आता फक्त तुंबाड 2 काढत असताना त्यांनी फक्त पैसे मिळवायसाठी हा पिक्चर काढू नये एवढं म्हणजे झालं. कारण जी तुंबाड 2 साठी आपली एक्साइटमेंट आहे ते तुंबाड 1 बघितलाय आपण, ती एक जबरदस्त कलाकृती आहे, म्हणून तुंबाड 2 साठी एक्साइटमेंट आहे. जर फक्त पैसे मिळवायसाठी हा पिक्चर काढला तर मग या फ्रँचायझीची वाट लागली म्हणून समजायचं. बाकी तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा.